अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात खून प्रकरण दडपल्याचा आरोप होतोय, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पैशाच्या मोबदल्यात खून प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चितळकर यांनी केलाय। त्यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर केले। तर निवेदनानुसार 6 मार्च 2025 रोजी अरणगाव परिसरात मिठू कार्तिक दत्त याला कोमल फरसान दुकानाचे मालक भाऊसाहेब नांगरे यांनी हतोड्यानं मारहाण केल्याचा आरोप आहे। जखमी अवस्थेत दत्त यांना पॅसिफिक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। त्याचा MLC क्रमांक 394/3/2025 नोंदवला गेला होता। चौकशी दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून मध्यस्थामार्फत 10 लाख रुपये घेऊन गुन्हा नोंदवू नये असा दबाव पोलीस अधिकाऱ्यावर आणण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तर पुढे जखमी दत्त यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र 23 मार्च 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला। तर चौकशी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये केवळ अकस्मात मृत्यू नोंदवून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आलाय। संबंधित खून प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवण्यात आल्याचा चितळकर यांनी दावा केला, तर सोमनाथ चितळकर यांनी मागणी केली आहे। संबंधित खुनाचा गुन्हा तात्काळ नोंदवावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच गुन्हा दडपण्यात सहभागी सर्वांवर त्यात API प्रल्हाद गीते यांच्यावरही कारवाई करण्यात यावी आणि चौकशीची कारवाई पुढील 7 दिवसात लेखी स्वरूपात कळवावी असं देखील निवेदनात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। नमस्कार, मी सोमनाथ राजाराम चितळकर, राहिला नगर तालुक्यात सातत या गावचा। आजचा विषय असा की नगर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरंगाव गावात 6/3/2025 रोजी एक मयत मिठू कार्तिक दत्ते यांचा मर्डर झाला असताना त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रल्हाद गीते यांनी ते प्रकरण कुठल्या तरी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्याचा प्रयत्न केला। आम्ही सामाजिक कार्यकर्ता असल्या कारणाने ती माहिती भेटल्याच्या नंतर SP साहेबांना आज जाऊन ते निवेदन दिलं। SP साहेबांनी त्या गोष्टीकडे चांगल्या नजरेने पाहून किंवा कोणाच्याही दबावाखाली न येता ते गुन्ह्याचा अधिक चांगला तपास कसा करता येईल याची दक्षता घ्यावी किंवा करावा। नाही तपास करण्यात पुढची भूमिका काय? आणि आज निवेदन दिलंय, तर त्यांनी तो तपास एक 7 दिवसाच्या आत करावा, नाही तर मग पुढील 7 दिवसानंतर आम्ही आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांना उपोषणाचा इशारा दिलेला आहे।